हाय हॅलो नमस्कार, मी गीतांची भिडे तुम्हाला सगळ्यांना स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लाईफ विथ भिडे. आणि आत्ता वाजल्या सकाळी 7:30 आणि बाबा गेले चिकन आणायला चिखलगावला, थोडंसं लांब आहे. सो दूध आणायला कोणीच नव्हतं, त्यांनी आईला सांगितलेलं. सो आईने आता आम्हाला सांगितलं आणि आम्ही चक्क झोपेतनं उठून चाललो आहे दूध आणायला. आमची पोरं झोपली आहेत कधीही उठू शकतात. सो 10 मिनटं वॉक करून जावं लागतं आणि आम्ही तिथे खेळायला पण जायचो. सो थोडं सगळे ओळखीचे आहेत आमच्या. हां, अजून काय ठरलं नाही की आज दिवसभरामध्ये आम्ही काय काय करणार आहे. पण चिकन आहे. चिकन बनवा. कदाचित आम्ही चुलीवरती चिकन बनवू. सपोज जर बनलं तर मी तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. फायनली दूध आणलं आम्ही, फायनली घरी पोचलो. खूप चाललं आणि आमचं आहे घर. खूप सुंदर वातावरण, फ्रेश आहे. खूप असं बोलतो. चिमण्यांचा आवाज. आई आमची वाट बघते. चहा पण मोकळी झाली आई आमची. चहा झाला आहे तिचा ऑलरेडी. सो भेटूयात आपण नंतर. हे उठले आहेत आमचं. भेटूयात नंतर काय करणार आहोत सगळं दाखवू तुम्हाला. बाबाला चिकन आणायला बघू. जर मिळाला वेळ चिकन चुलीवर बनवायचं तर नक्की बनवू आणि त्याचा व्हिडिओ शेअर करू. नाही तर दुसऱ्या काहीतरी गोष्टी घडतातच गावी आल्यावरती. काही ना काहीतरी असतंच एक्साइटमेंट. असं काही नसतं की कुठल्याच दिवस रिकामा नाही जात. काही ना काही एक्साइटमेंट असतेच रोज. सो बघूयात आज काय एक्साइटमेंट असणार आहे. बाय. बाबाने फायनली चिकन आणलेलं आहे आणि आता मी त्याला हळद, मीठ, धना पावडर घालून मॅरिनेट केलं आहे. आता त्याला मी फोडणी देणार आहे आणि सुक्का चिकन राहण्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं बनवणार आहे. आणि इकडे ना आईने वाटण काढून ठेवलं होतं, ते सीता भाजती आहे. त्याच्यामध्ये आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं आणि इथे सीता कांदा भाजते. सो उद्या आम्ही मंदिरात जाणार आहे. इथे आमचा जो देव आहे त्यांचा. सो तिथे 5 नारळाचा हार मी घालणार आहे. तर त्याचा पप्पा त्याची तयारी करत आहेत. पप्पा पप्पा कर बघा, आयडिया बघा आणि बाबांची आयडिया बघा. त्यांनी बांधतायत त्याला, म्हणजे सोपं पडेल हार घालायला. आता त्याच्यामध्ये घुसवणार त्याच्यातनं. त्याच्यामध्ये ते केळं घुसवतात. त्याच्यानंतर ते त्याला काय म्हणतात पप्पा याला? सुतळी तोरण तोरण सुतळी घालणार. देवाला तोरण बांधायचं. तोरण झाल्या पण दाखवते मी तुम्हाला. माझे पप्पा एखादी गोष्ट पॅक करायची असेल किंवा आम्ही लहान असताना पुस्तकांना आले चिकन टाकायला आले तर पुस्तकांना जर कवर घातलं ना पप्पांनी तर तो वर्षभर फाटायची नाही पुस्तकं आमची. इतकं ते एकदम. आणि बाइंडिंग करून द्यायची पुस्तकं आम्हाला, जेणेकरून चांगले राहतात. आणि बाइंडिंग केलेली वह्या असायच्या आमच्याकडे. सो किंवा एखादी गोष्ट पॅक करायला सांगितली तर इतके परफेक्ट पॅक करतात ना की ते काढायलाच नाके नऊ येतात. टोपी बाबांची ती. इकडे बघ सोनू. सोनू ते बघ. दुसरे पण झालं ओव्हन. याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता घातलाय आणि मीठ घातलं थोडंसं टोमॅटो आणि कांदा शिजायला. आता याच्यामध्ये ना मी इकडे हा आहे आमचा सीताबाईचा मसाला. हा आमचा सीताबाईचा मसाला आहे. सिस्टर सीताबाई जी कॅमेरामॅन आहे तिचा कॅमेरा गर्लचा मसाला आहे हा. तुम्ही बनवून आणला. आपण घालणार आहोत कांदा लसूण मसाला आणि हा आहे चिकन मसाला. चिकन मसाला घालायचा 1 चमचा.
थोडा आईचा पण घालू का तो मसाला? लागलं. तिखट होईल ना जरा. तो तिखट आहे ना मसाला? तिखट असलं मग लय झणझणीत होईल. हो द्या ना, मस्त नाका लागते. खायला परत खायला नको. म्हणजे माझा मसाला संपायचा नाही लवकर. डायरेक्ट 1x ना. 1x कर 5x कर तुला चेंज करता येतं. आता हे वाटण जे आईने करून ठेवलं होतं ते मी ॲड केलं आहे. कोणाला प्यायचं आहे? मला इंग्लिशमध्ये सांगा. अगं पण पोरं किती आहे? कसं करणार? येड्या आणि पोरं करतात नुसती. तो कर बघ. त्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचं आहे. त्याला जे शिजलेलं चिकन याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि मग चिकन रेडी. बस ना एवढं वाटण मम्मी तर घालू थोडंसं आपण. बघ तुला आवडलं घाला ना. मस्त वाटलेलं आहे मसाला. तुम्हाला टाकायचं तर टाका. हे काय म्हणणार नाही. आता याच्यामध्ये आपण थोडंसं त्याचं पाणी ॲड करू जेणेकरून चव चांगली लागेल. बस झालं चल. आता वेळ आहे चिकनमध्ये कोथिंबीर घालायची जी की मी ऑलरेडी घातलेली आहे. या सगळ्यांनी चिकन खायला जे की आम्ही कोणाला देणार नाही आहे पण तुम्ही मला बोलवते या खायला. माझी बहीण बघ तुमच्याकडे साईडला काढून ठेवलं. शिजलंय का चिकन? तिखट वगैरे एकदम भारी स्पायसी आणि शिजलंय का? 9 झालंय. परफेक्ट. आम्ही ना सकाळी चिकन बनवलं होतं आणि जे दाबून खाल्लं आहे आम्ही चिकन ते डायरेक्ट आम्ही न काही काम करता झोपी गेलो होतो. उठल्यानं सगळं आवरलं आणि आता ना काल सगळे चिल्ली पिल्ले आले. त्यांनी ओटा इतका खराब केला आहे, अंगण इतकं खराब केलं आहे. आईस्क्रीम चॉकलेट्स आणि बरंच काय 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 ते खेळत होते. सगळं राडा केला इथे. सो मम्मीने तर त्याच्या कामाला सुद्धा लावलं आम्ही. तर आम्ही ओटा कसं धुतो असं नाही सांगणार की तुम्ही पण एन्जॉय करा की आम्ही ओटा धुतोय पाणी खेळतोय वगैरे असं. गेला गेला खूप छान दिसत होतं. पप्पाने टी शर्ट उलट घातलंय का? शांगा पडत होत्या म्हणजे आमचा ओटा धुवून झाला, स्वच्छ घासला, धुवून झाला, सगळं झालं. आणि धुवून झाल्यानंतर आमच्या आत्र्याने प्रताप केला. त्याच्यापेक्षा मोठी चप्पल घातली होती आद्याची आणि खेळता खेळता पडली तोंडावर. वरचा खालचा होट फुटला, नाकाला लागलं. काल पडली तेव्हा इथे पूर्ण लागलं, इथे लागलं, वरचा खालचा होट पूर्ण फुटला आहे तिचा. दाखवता मी तुम्हाला. आता तुझं होट बघू, फुटून घेतलं. हे बघ बघू कुठं पडली? इथं कुठे गेला गाडी? बघू मला बघू याच्यामध्ये दाखव, याच्यामध्ये दाखव. वरचं खालचा नोजला लागलं, इथे पण लागलं, इथे पण लागलं, नोकाला लागलं, इथे पण लागलं. गावाला आली म्हणून आठवण पाहिजे.
अनु तू पडत नाही ना तू नाही पडत ना. किती लागले धडपडले पोरं तर थोड्या वेळात परत तिथे जातात खेळायला. आम्ही आलेलो आहोत आमच्या गावच्या धरणावर आणि आत्ता उन्हाळा आहे म्हणून त्यांनी थोडंसं पाणी सोडलं कारण आमच्या गावच्या धरणाला ना दरवाजे नाही आहेत. विदाऊट दरवाजाचं धरण आहे ते. जेव्हा पावसाळ्यामध्ये ओव्हरफ्लो होतं ना तेव्हा त्याच्यातनं ते पाणी येतं ओव्हरफ्लो झाल्यानंतर. त्याच्यामुळे तो व्ह्यू खूप छान दिसतो. आणि आता त्यांनी ना थोडंसं फक्त जस्ट अर्धा एक छोटासा गोल पाणी सोडल्यामध्ये इतकं प्रेशरमध्ये ना की त्याचा आवाज पण इतका जोरात येतो आहे म्हणजे फवारे येतात गरगरांची बघू शकता. नाही 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 आत्ता आम्ही आमच्या गावच्या देवाच्या मंदिरामध्ये आलो आहोत. पण इथे लेडीजला अलाउड नाही आहे म्हणून आम्हाला बाहेरच दर्शन घ्यावं लागतं. नारळसुद्धा बाहेरच फोडावा लागतो. आतमध्ये अलाउड नाही आहे नारळ वगैरे फोडायला सुद्धा. आत्ता आम्ही आमच्या गावच्या मंदिरामध्ये आलो आहे जिथे रामनवमीची यात्रा असते. पण आतमध्ये मंदिरामध्ये अलाउड नाही आहे. इथे वरती रामाचं मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे ना हे देवाचं मंदिर आहे आमचं. पण आतमध्ये लेडीजला अलाउड नाही आहे म्हणून बाहेरूनच पाया पडावं लागतं. आणि मी जेव्हा केव्हा गावी येते लग्न झाल्यानंतर जेव्हा केव्हा मी गावी येते तेव्हा मी नारळ फोडतेच. हां ओके ओके जा तिकडे पडले ते घर आत्रे पडशील तिकडे नाही तिकडे जा बुबू आहे तू बुबू आहे. सो जेव्हा केव्हा मी गावी येते तेव्हा मी नारळ घेऊन येते. पण यावेळेस घेऊन नव्हते आले बाबांनी आणले होते. सो ते नारळ फोडायला आलो आहे आम्ही. देवाला बाबाने म्हणजे लेडीज नारळ नाही फोडत मंदिरामध्ये. बाबानेच फोडलं नारळ आणि आम्ही फक्त नमस्कार केला. आत्राने सुद्धा नमस्कार केला. आत्रा पहिल्यांदाच आली आहे मंदिरामध्ये. याच्या आधी ती कधी नव्हती आली. त्यासाठी ना यावर्षी खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स घेतलेत आणि ते बघून ना मला खरंच खूप छान वाटतं आहे. आणि इथे ना एक चाफ्याचं झाड आहे इथे हे दिसत असेल तुम्हाला. त्याची फुलं पडले छान छान. हे बघा आमची चिल्लर पाटी कशी फुलं गोळा करते. आणि याच्या आधी आम्ही धरणावर गेलो होतो. आमच्या गावात ना काटा टोचला हे बघा. आमच्या गावात ना आधी पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता. आम्ही ज्या उन्हाळ्यामध्ये यायचो ना तेव्हा लिटरली शेवाळ्याला पाण्यामध्ये मला कपडे धुवायला लागायचे. इतकं पाण्याचा प्रॉब्लेम होता. पाणी आणायला मला एक तासभर दूर जावं लागायचं वेट करावी लागायची. पण जसं गावामध्ये धरण झालं आहे ना तसं आम्हाला कसलाच प्रॉब्लेम नाही आहे पाण्याचा. 12 महिने पाणी असतं आमच्याकडे. उन्हाळा आला की ते दर 15 दिवसांनी पाणी सोडतात. 15 दिवस कंटिन्यू पाणी चालू असतं नंतर पुन्हा 15 दिवस बंद करतात. आणि आता लग्नाचा सीझन आहे म्हणून कंटिन्यू पाणी चालूच आहे आमच्या गावामध्ये. जेव्हा आमची यात्रा असते उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये तेव्हासुद्धा ते पाणी सोडतात. सो आम्ही एवढं पाण्याचा कसलाच प्रॉब्लेम नाही. आधी एकच पीक घ्यायचे गावचे लोक पण आता पूर्ण वर्षभर पिकं घेतात. सो खूप छान वाटतं. आणि पाणी आणि आम्हालासुद्धा पाण्याची किंमत आहे कारण की आम्हीसुद्धा ना ते दिवस काढलेत जेव्हा पाणी नसतं तेव्हा कसं हालत होतं ते दिवस आम्ही ऑलरेडी काढले. त्याच्यामुळे आम्हालासुद्धा पाण्याची किंमत आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा पाणी खूप जपून वापरतो. आणि याच्यानंतर आम्ही आमच्या घराजवळ जो देव आहे तिथं जाणार आहे नमस्कार करायला. आता सीतेला सासरी आली आहे आणि बघू शकता त्यांची इतकी सारी आंब्याची झाडं आहेत आणि अजूनसुद्धा आहेत. हे त्यांची गच्ची आहे. एक खाली आहे जागा. आणि आता ना आम्ही त्यांच्याकडचे आंबे काढतो आहे. सो मी तो दाखवते त्याने किती सारे आंबे पिकायला ठेवले. सीता ही मोठी पाटी आहे आणि इथे त्याने अशी आडी लावली आहे आंब्याची. आणि आता आम्ही आंबे काढतो आहे. आणि इकडे सीताची त्याची सासू आहे. आई हो आईला आईचा अवतार कसा आहे इथं सगळं अंधार आहे. आम्ही तुमचे आंबे दाखवतो किती आंबे तुमच्याकडे. केवढे आंबे बापरे मी कधीच बघितलेले होते. बघा झाडाला थोडंच आहेत ना. इकडे आडी लावली इकडे पाटीमध्येच एवढे आंबे एवढी मोठी पाटी आहे.
आणि ह्या त्यांचं टेरेस म्हणजे असं गच्चीसारखं असतं ना तिकडे आहे, त्यांनी तिकट ठेवलं. आता आम्ही सीताकडनं ऑलमोस्ट 2 गोणी भरून आंबे घेऊन चाललो आहे. काही घरी द्यायचं, काही मी घेऊन जाणार आहे, काही ती घेऊन जाणार आहे. नेक्स्ट टाईम मी आली ना तर नक्की मी ना त्यांचं पूर्ण घराचा टूर देईल तुम्हाला. आणि झाडं बघा, म्हणजे पूर्ण एक वावरभर त्यांनी झाडंच लावलेत आंब्याची. आणि दरवर्षी आणि त्यांच्या झाडाचे आंबे इतके गोड असतात ना, नॅचरली पिकवतात, त्याच्यामुळे त्याची चव पण तशीच असते. हे त्याच्यामुळे दिसत नाही आहे, पण तिकडे पण भरपूर सारी झाडं आहेत, ही झाडं आहेत आणि हे त्यांचं शेत आहेत. तर कालचा व्हिडिओ मला क्लोज करायला नाही मिळाला, सो आज मी क्लोज करते व्हिडिओ, कारण की काल खरंच खूप बिझी होतो. पॅकिंग करायची होती आणि हे आम्हाला घ्यायला येणार होते. 8 दिवस कसे गेले कळालंच नाही. खूप छान गेले, लग्न पण खूप छान झालं. हे आले होते ते सोडून आम्हाला लग्न अटेंड केलं, मग ते रिटर्न गेले. आणि आत्र्यासाठी पण ना ही ट्रिप खरंच खूप अनुभवी होती, कारण की तिने खूप वेगळे अनुभव घेतले या ट्रिपमध्ये. तिच्या पहिले अनुभव तिच्या आयुष्यातले सगळे, आणि तोंडसुद्धा फोडून घेतलं तिने. खूप सारं धडपडली हे केलं ते केलं, खेळली, चिडचिड केली, सगळं केलं तिने. पण ही ट्रिप खरंच खूप छान झाली, लग्न खूप छान झालं. त्यानंतर दिवस आम्ही खूप एन्जॉय केलं, फिरलो बाहेर, हे ते एक्सप्लोर केलं. सो ओव्हरऑल ही ट्रिप खूप छान झाली आमची. आणि आता आम्ही चाललो बॅक टू मुंबई. काहीतरी बोला. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.